पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वटिशेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देवी जय देवी। अशा प्रकारे पहिल्या दिवशी गणपती बाप्पाची आरती होते। दुसऱ्या दिवशी आपली लेकरांची एवढी भक्ती वाढते ते म्हणतात काय, ज्वाला से जलते हैं आंखों में जिसके भीद में तेरा नाम है, परवा भी क्या उसका आराम कैसा है और कैसा परिणाम है, धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे, करता साया देवा श्री गणेशा देवा श्री गणेशा। अशा प्रकारची दुसऱ्या दिवशीची भक्ती होते। आता तिसऱ्या दिवशी थोडी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये त्यांची भक्ती येते आणि ती म्हणतात काय, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात मला, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात मला, पुष्पहाराच्या गळ्यात मला, ताशाचा आवाज ताशाचा आवाज ताशाचा आवाज ताराणात झाले गणपती माझा नाचला। अशा प्रकारे तिसऱ्या दिवशीची भक्ती होते आणि चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी, आता ही झाली तिसऱ्या चौथ्या दिवशीची भक्ती। आता पाचव्या दिवशी आपले लेकर अजून त्यांना भक्ती करावी वाटते आणि त्यांनी म्हणतात काय, थोडं गाणी त्यांना जुन्या मधून ऐकावीशी वाटतात आणि ती ही डीजे त्यांनी म्हणतात काय, माझ्या गणांना घुंगरू हरवलं गौरीला गावलं, माझ्या गणांना घुंगरू हरवलं गौरीला गावलं, माझ्या गणांना घुंगरू हरवलं गौरीला गावलं, एका वर्षाला आपलं दर्शन करायला गौरीला गावलं, माझ्या गणांना घुंगरू हरवलं गौरीला गावलं। ही झाली आपल्या लेकरांची चौथ्या पाचव्या दिवशीची भक्ती। आता सहाव्या दिवशी इकडे महिला मंडळ आपल्यामध्ये भक्तीचं प्रमाण जागृत होत आहे आणि सगळ्या महिला मंडळाकरता आपले लेकर काय म्हणतात, बंधू येईल महिन्याला। महिला मंडळांना भक्ती आनंद झालाय। गौरी गणपतीच्या सणाला गाडी मुराची आनंदाला भरती आणि साडी चोळी नवी नेसून फिरवायला गौरी गणपतीच्या सणाला। बघा एका महिला मंडळांना, इकडे आमची महिला मंडळ, त्यांना एका भावाकडनं अपेक्षा कोणती असते हो, 2 दिवस सण आलाय म्हणून भावाच्या घरी जाऊन गौरी गणपती बाप्पाचा सण आलाय म्हणून भावाच्या घरी राहण्याची आणि माहेरच्या मध्ये त्यांची बाहेरच्या माणसांमध्ये प्रेम भावना जागा असण्याची एवढीच एका बहिणीला तिच्या भावाकडनं अपेक्षा असते। आणि बघा त्यांच्या आमच्या महिला मंडळाचं असं आहे बघा, त्यांच्या नवऱ्यानं त्यांना 5,000ची साडी घेऊ दे पण त्यांना एवढा आनंद होत नाही आणि त्या जागी जर त्यांच्या भावाने त्यांना 500 रुपयाची जरी साडी घेतली ना, त्यांना एवढा आनंद होतो का गगनात मावतो। कोणीही विचारलं नाही ना तरीही आपलं सासरवाडीला जातात आणि त्यांच्या मैत्रिणीमध्ये कोणीही विचारलं नाही ना तरीही माझ्या भावाने घेतली, माझ्या भावानं घेतली। बघा एका बहिणीला एवढीच अपेक्षा असते तिच्या भावाकडनं, जर त्या भावाने जर तिला 500 रुपयाची साडी घेतली तर तिला तो आनंद गगनामध्ये मावल नाही। आणि बघा आता गणपती बाप्पाचा दिवस आलाय 8वा, म्हणजे गणपती बाप्पाचा 8वा दिवस आलाय आणि 8व्या दिवशी गणपती बाप्पा आले हा पत्ता लागतो देशी भक्तांना। कोणाला? देशी भक्त। कळतं? 2 प्रकारचे भक्त आहेत, एक देवभक्त म्हणजे देवाची भक्ती करतात, हनुमंतरायाची भक्ती करतात, गणेशजीची भक्ती करतात किंवा इतर कुठल्या देवाची भक्ती करतात ते देवभक्त। आणि जी देशभक्त म्हणजे जी सीमेवरती डोळ्यामध्ये अंजन घालून या भारतभूमीचं रक्षण करत आहे ती देश भक्त। आणि देशी भक्त म्हणजे कळलं? आता 8व्या दिवशी गणपती बाप्पा आले हा पत्ता लागतो देशी भक्तांना। तर देशी भक्तांना हा पत्ता लागल्यानंतर त्यांना वाटतं आता चला गणपती बाप्पा आले आता भेट घेऊन यावं म्हणून ते येतात, गणपती बाप्पा पुढे येतात, गणपती बाप्पाला येऊन म्हणतात काय, गणपती बाप्पा हिनं मला धोका दिला, तर आपल्यावर दिशी घेतलेली असते तर काय
वफा निकली हे तुम्ही नाही. तुम्ही नाही. कोण म्हणत आहे? कोण म्हणताय? देशी भक्त म्हणताय. आता गणपती बाप्पा म्हणत असतील की मला येऊन झाले 8 दिवस, मी नेमकं याला धोका दिला. कोण म्हणताय? गणपती. अशा प्रकारची भक्ती आपण आपल्या लेकरांना, अशा प्रकारची भक्ती आपली लेकरं करतात. अहो गणपती बाप्पा आले, 10 दिवस आले, त्यांना भक्ती करून त्यांची श्रद्धा करून त्यांना प्रसन्न करा ना. गणपती बाप्पाची भक्ती आली म्हणजे काय? पहिल्या दिवशी गणपती बाप्पा आले त्या दिवशी गणपती बाप्पाचा स्तोत्र घ्या. दुसऱ्या दिवशी हनुमंतरायचं हनुमान चालीसा घ्या. तिसऱ्या दिवशी रामरक्षा स्तोत्र घ्या. चौथ्या दिवशी हरिपाठ घ्या. अशी 10 दिवस विविध कार्यक्रम घ्या. तेव्हा कुठं आपल्या लेकरांवर संस्कार होतील ना. पण आपण लेकरांना बघा, गणपती बाप्पा 10 दिवस आले ना, आपण गणपती बाप्पाला काय दाखवतो? शांत बाई. अजून आपली लेकरं कोणती गाणी वाजवतात? बाबूराव. बघा, तुम्ही मला सांगा, तुम्ही शीख धर्माच्या कधी गुरुद्वारे केलेले आहेत का? कारण बघा, जर शीख धर्मामध्ये त्यांनी जर मस्तकाला जर पांढरं खडकं बांधेल, कापड बांधलेलं नसेल, उपरणं बांधलेलं नसेल, तर ते आज दर्शनाला घेत नाहीत का? कारण त्यांना त्यांच्या सर्व मर्यादा माहिती आहेत. पण आपण आपल्या धर्माला, आपल्या संस्कृतीला तडा घातलाय पाहिजे. आपण आपली संस्कृतीला, आपल्या धर्माला सगळं उठून टाकलेलं आहे. बघा, कधी मुस्लिम धर्म किंवा शीख धर्म किंवा बुद्ध धर्म, कुठल्याही प्रकारचा धर्म असो, त्यांच्या पुढे तुम्ही शांतबाई हे गाणं ऐकलं का? नाही. कारण बघा, इथं आपली लेकरं शांताबाई हे गाणं वाजवतात, बाबूराव गाणं वाजवतात. ही त्यांना संस्कार चांगले नाही म्हणूनच वाजवतात ना. आपण लेकरांना संस्कार चांगले दिले पाहिजे, तेव्हा पुढे जाऊन आपली लेकरं घडतील. आणि लेकरं घडण्यासाठी काय करायचं? तर सर्वांनी मिळून भजन करायचं.